वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफ डिस्कस केलेला आहे. दोन फ्रेममध्ये, दोन भागामध्ये मी व्हिडिओला डिवाइड केलेला आहे. फर्स्ट तर 2023 मध्ये किती ऑल इंडिया रँकवरती आपल्याला लास्ट कॉलेज अलॉट झालेलं होतं. स्टेट मेरिट रँक आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहे. त्याचप्रमाणे कॅटेगरी रँक सुद्धा आपण इन्क्लूड केलेला आहे. माय डिअर फ्रेंड, इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे 2023चा डाटा अनालिसिस करून मी या ठिकाणी 2024ची एक प्रिडिक्टेड एक्सपेक्टेड रेंज दिलेली आहे की एवढ्या रेंज पर्यंत जर तुमचा कॅटेगरी रँक असेल तर तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी अलॉट होऊ शकते. तर स्पेसिफिक जे कॅटेगरी स्टुडंट आहे त्यांनी त्यांचा कॅटेगरी रँकच त्या ठिकाणी व्हिडिओ सोबत कम्पेअर करावा. बिकॉज स्टेट मेरिट रँक अँड ऑल इंडिया रँक कॅटेगरी स्टुडंटसाठी एवढा महत्वाचा नाहीये. जे त्यांचं ऍडमिशन होणार आहे ते कॅटेगरी रँक नुसारच होणार आहे. यामध्ये स्पेसिफिक सांगायचे झाले तर SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, VJ अँड NT1 कॅटेगरी या सर्व स्टुडंटचा ऍडमिशन हे त्यांच्या कॅटेगरी नुसारच होते. बिकॉज ओपन कॅटेगरी सोबत यांचा कम्पॅरिझनली जो मार्क्स डिफरन्स आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे या स्टुडंटनी फक्त आणि फक्त कॅटेगरी रँक वरतीच त्यांचा कट ऑफ या ठिकाणी अनालिसिस करावा. तुम्हाला कॉलेज भेटू शकते की नाही भेटू शकत. जर गव्हर्नमेंट भेटू शकत नाही तर प्रायव्हेट कुठलेही कॉलेज भेटू शकते यावरती सुद्धा विचार करायला हवा. बिकॉज वेळेवरती फीज त्या ठिकाणी अरेंज करताना प्रॉब्लेम व्हायला नको. ओके, तर जो डाटा मी दिलेला याच डाटाच्या आसपास यावर्षी आपल्याला कॉलेज भेटताना दिसेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्हाला होणार नाही. आणि जे पण तुम्हाला खूप कमी करून मार्क सांगत असेल की एवढ्या कमी पर्यंत कट ऑफ जाईल, असं काही होणार नाहीये. जो प्रिव्हियस इयरला या कॅटेगरी रँक पर्यंत तुम्हाला ऍडमिशन भेटलेलं होतं, याही वर्षी याच कॅटेगरी रँकच्या आसपास तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. मार्क्स वरती कॉलेज भेटत नसतं. सगळ्यात महत्वाचा पॉईंट सगळ्यांनी हा लक्षात घ्यावा. जो पण तुमचं ऍडमिशन होणार आहे ते कॅटेगरी रँक नुसारच होणार आहे. ओपन कॅटेगरी असेल तर स्टेट मेरिट रँक नुसार तुमचं ऍडमिशन होणार आहे. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्यावा. ओके, तर आपण 2023 मध्ये बघूया की 2023 मध्ये किती ऑल इंडिया रँक होते, स्टेट मेरिट रँक होते आणि कॅटेगरी रँक होते आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं होतं. आणि त्यानंतर आपण डिस्कस करूया की 2024 मध्ये कुठल्या रेंज पर्यंत कॉलेज अलॉट होऊ शकते. माय डिअर फ्रेंड, याच रेंजच्या आसपास तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे. ओके, हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी आहे. ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावे अँड व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करावे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल SC कॅटेगरी मध्ये बघत असताना आपण या ठिकाणी स्टेट मेरिट रँक बघूया. जो फर्स्ट राऊंड साठी होता तर तो 9480 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 565 एवढ्या कॅटेगरी रँक वरती लास्ट स्टुडंटला ऍडमिशन झालेलं होतं फर्स्ट राऊंड मध्ये. अँड लास्ट राऊंड मध्ये 10,718 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 715 एवढा कॅटेगरी रँक आलेला होता. हे होतं 2023 मध्ये SC कॅटेगरीसाठी फर्स्ट राऊंड साठी अँड लास्ट राऊंड साठीचे अनालिसिस. ओके, नेक्स्ट ST कॅटेगरीमध्ये बघूया. ST कॅटेगरीमध्ये जो स्टेट मेरिट रँक होता 19,234 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 283 एवढा कॅटेगरी रँक आलेला होता. अँड लास्ट राऊंड मध्ये या ठिकाणी 424 एवढा कॅटेगरी रँक 21,814 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आलेला होता. हे होतं ST कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट VJ कॅटेगरीमध्ये बघूया. VJ कॅटेगरीमध्ये जो स्टेट मेरिट रँक होता 6,966 एवढा स्टेट मेरिट रँक वरती 121 एवढा कॅटेगरी रँक आलेला होता फर्स्ट राऊंड साठी. ओके, नेक्स्ट लास्ट राऊंड साठी 7,109 एवढा स्टेट मेरिट रँक वरती 127 एवढा कॅटेगरी रँक आलेला होता. हे होतं VJ कॅटेगरीसाठी. नेक्स्ट आपण NT1 कॅटेगरी बद्दल बघूया. NT1 कॅटेगरी जो स्टेट मेरिट रँक होता 8,955 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 108 एवढा कॅटेगरी रँक वरती आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन झालेलं होतं. लास्ट राऊंड मध्ये 9,142 एवढा स्टेट मेरिट रँक वरती 114 एवढा कॅटेगरी रँक आपल्याला आलेला होता. NT1 कॅटेगरी बद्दल बघितले. नेक्स्ट NT2 कॅटेगरी मध्ये बघत असताना 2023 मध्ये 4,300 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 148 एवढा कॅटेगरी रँक आपल्याला बघायला भेटलेला होता. अँड लास्ट राऊंड मध्ये ऍडमिशन जे आहे 4,499 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 156 एवढ्या कॅटेगरी रँक वरती आपल्याला कॉलेज या ठिकाणी NT2 कॅटेगरीमध्ये अलॉट झालेलं होतं. नेक्स्ट NT3 कॅटेगरीमध्ये बघत असताना 3,693 एवढ्या स्टेट मेरिट रँक होती फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन झालेलं होतं. त्याचा जो कॅटेगरी रँक होता 113 एवढा कॅटेगरी रँक होता. आणि लास्ट राऊंड मध्ये 3,726 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 115 एवढा कॅटेगरी रँक होता.
NT3 कॅटेगरी बद्दल झाले. नेक्स्ट ओबीसी कॅटेगरीमध्ये 3079 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला 840 एवढा कॅटेगरी रँक भेटलेला होता. अँड 3449 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती सेम या ठिकाणी 840 कॅटेगरी रँक होता. हे होतं फर्स्ट राऊंड साठी अँड हे सेकंड राऊंड साठी ओबीसी कॅटेगरीमध्ये. सॉरी, हे लास्ट राऊंड साठीच आहे. ओके, ओबीसी कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरी बद्दल बघत असताना ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये फर्स्ट राऊंड साठी 3171 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती प्रिव्हियस इयरला आपल्याला 588 एवढा कॅटेगरी रँक भेटलेला होता. अँड 3267 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती 613 एवढा कॅटेगरी रँक आपल्याला प्रिव्हियस इयरला भेटलेला होता. हे होतं ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये. आणि यावर्षी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये खूप सारा फरक आपल्याला जाणून येणार आहे, तेही मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, नेक्स्ट आपण ओपन कॅटेगरी बद्दल बघूया की ओपन कॅटेगरीमध्ये फर्स्ट राऊंड साठी जो स्टेट मेरिट रँक होता 2778 एवढा स्टेट मेरिट रँक होता फर्स्ट राऊंड मध्ये ओपन कॅटेगरीसाठी. नेक्स्ट अँड लास्ट राऊंड साठी 3248 एवढा स्टेट मेरिट रँक होता. ओपन कॅटेगरीमध्ये जनरलाइज असतं, सगळे ऍडमिशन घेऊ शकतात, त्यामुळे या ठिकाणी कॅटेगरी रँक येत नसतो. हा पॉईंटही सगळ्यांनी लक्षात घ्यावा. ओके, हे होतं ओपन कॅटेगरीसाठी. आणि ओव्हरऑल आपण 2023 मध्ये किती कॅटेगरी रँक अँड स्टेट मेरिट रँक मध्ये आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं होतं ते बघितलं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, यामध्ये ऑल इंडिया रँक सुद्धा दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचे माझ्या मनाने मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन ऍड केलेली नाहीये. जे आहे प्रिव्हियस इयरचे डाटा त्यानुसारच आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नेक्स्ट आपण 2024 या ठिकाणी डाटा अनालिसिस करण्या अगोदर काही पॉईंट लक्षात घेऊ. ज्याप्रमाणे या वर्षी आपल्याला एसीबीसी रिझर्वेशन नव्याने आलेलं आहे. याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला ओपन स्टुडंटसाठी होणार आहे. ओपन स्टुडंटसाठी याचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे, या ठिकाणी 400 ते 500 एवढ्या स्टेट मेरिट रँकने चेंज आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये दिसायला भेटणार. त्यामुळे ओपन कॅटेगरीवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट एसीबीसी रिझर्वेशनचा होणार आहे. अँड त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस रिझर्वेशन बद्दल बोलायचे झाले तर यावर्षी एसीबीसी मुळे ईडब्ल्यूएस मध्ये काय परिणाम होणार आहे, जे प्रिव्हियस इयरला जे एसीबीसी स्टुडंट होते त्यांचे ऍडमिशन हे ईडब्ल्यूएस मधून होते. प्रिव्हियस इयरला एसीबीसी स्टुडंटचे ऍडमिशन हे ईडब्ल्यूएस मधून होते. त्यामुळे प्रिव्हियस इयरला ईडब्ल्यूएसचा जो रँक होता तो हायर गेलेला होता. परंतु यावर्षी या ठिकाणी सेपरेट ईडब्ल्यूएस ला 10% रिझर्वेशन आहे अँड एसीबीसी ला सुद्धा 10% रिझर्वेशन आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी खूप सारा फायदा एसीबीसी स्टुडंटसाठी आणि ईडब्ल्यूएस स्टुडंटसाठी आपल्याला बघायला भेटलेला आहे. कारण मॅक्झिमम जे महाराष्ट्रामध्ये स्टुडंट आहे जे मराठा कास्टचे आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दोन्ही कॅटेगरीच्या स्टुडंटला खूप सारा चेंजेस आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही कॅटेगरीच्या स्टुडंटनी त्यांचा जो कॅटेगरी रँक मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याच कॅटेगरी रँकच्या आसपास तुम्हाला कॉलेज भेटणार आहे. त्यांनी स्टेट मेरिट रँक जो आहे त्यावरती डिस्कशन करू नये, त्यावरती अनालिसिस करू नये. त्यांना कॅटेगरी रँकचाच त्यांनी विचार करावा, त्यावरतीच त्यांना कॉलेज भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओला शेवट करण्या अगोदर हा पॉइंट जो आहे मी जे सांगितलेला आहे हे लक्षात घ्यावे. ओपन कॅटेगरी स्टुडंटनी या वर्षी जो मी स्टेट मेरिट रँक सांगितलेला आहे प्रिव्हियस इयर पेक्षा या ठिकाणी चेंजेस होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे. ओके, यामध्ये फर्स्ट आपण एससी कॅटेगरी बद्दल बघूया. एससी कॅटेगरीमध्ये फर्स्ट राऊंड साठी 560 to 570 एवढ्या कॅटेगरी रँकच्या रेंजमध्ये आपल्याला कॉलेज यावर्षी अलॉट होणार आहे. हे आपण काय बघत आहे 2024 मध्ये एक्सपेक्टेड किती कॅटेगरी रँक पर्यंत आपल्याला कॉलेज अलॉट होऊ शकते ते आपण या ठिकाणी बघत आहे. फर्स्ट राऊंड मध्ये 560 to 570, लास्ट राऊंड मध्ये 710 to 720 एवढ्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे. नेक्स्ट एसटी कॅटेगरीमध्ये आपल्याला 278 to 288 एवढ्या कॅटेगरी रँकच्या आसपास कॉलेज या ठिकाणी फर्स्ट राऊंड मध्ये अलॉट होणार आहे. आणि लास्ट राऊंड मध्ये 490 to 429 एवढ्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे. हे होतं एसटी कॅटेगरीसाठी. नेक्स्ट विजय कॅटेगरी बद्दल बघूया. विजय कॅटेगरीमध्ये 116 to 126 एवढ्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होणार आहे. आणि लास्ट राऊंड मध्ये 122 to 132 एवढ्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे. ओके, हे होतं विजय कॅटेगरीसाठी. नेक्स्ट NT1 कॅटेगरीमध्ये आपल्याला जो कॅटेगरी रँक बघायला भेटेल तो 103 to 113 एवढा कॅटेगरी रँक फर्स्ट राऊंड साठी भेटणार आहे. आणि लास्ट राऊंड साठी 109 to 119 एवढा कॅटेगरी रँक आपल्याला भेटणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, एससी स्टुडंट, एसटी कॅटेगरी स्टुडंट
त्याचप्रमाणे व्हीजे कॅटेगरी स्टुडंट अँड NT1 कॅटेगरी स्टुडंट या सर्वांनी त्यांचा कॅटेगरी रँकच या ठिकाणी अनालिसिस करावा. त्याचप्रमाणे EWS अँड ACBC स्टुडंटनी सुद्धा त्यांचा कॅटेगरी रँकच अनालिसिस करावा. परंतु जे NT2 स्टुडंट आहे, NT3 स्टुडंट आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी ओबीसी स्टुडंट आहे, यांचा जो कॅटेगरी रँक आहे तो ओपन कॅटेगरीचा जो स्टेट मेरिट रँक आहे त्यांच्या आसपास सुद्धा असू शकतो आणि त्यांना ओपन कॅटेगरी मधून सुद्धा ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे त्यांचा जो स्टेट मेरिट रँक आहे तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि कॅटेगरी रँक तर इम्पॉर्टंट आहेच आहे. ओके, NT1 कॅटेगरी याचा आपण फर्स्ट अँड लास्ट राऊंडचा कट ऑफ डिस्कस केला. नेक्स्ट NT2 कॅटेगरीसाठी जो कॅटेगरी रँक होता 143 to 153 च्या आसपास कॅटेगरी रँक आपल्याला यावर्षी बघायला भेटेल अँड लास्ट राऊंड मध्ये 151 to 161 एवढा कॅटेगरी रँक आपल्याला बघायला भेटेल. आणि जो फर्स्ट राऊंड मध्ये स्टेट मेरिट रँक आहे NT2 कॅटेगरीसाठी 4250 to 4350 च्या आसपास आपल्याला NT2 कॅटेगरीमध्ये फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज अलॉट होऊ शकते आणि लास्ट राऊंड मध्ये 4449 to 4549 च्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होऊ शकते हे NT2 कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट NT3 कॅटेगरीमध्ये आपल्याला 108 to 118 एवढा कॅटेगरी रँक मध्ये फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन भेटू शकते आणि लास्ट राऊंड मध्ये 110 to 120 एवढा कॅटेगरी रँक वरती आपल्याला लास्ट राऊंड मध्ये ऍडमिशन होऊ शकते. नेक्स्ट ओबीसी कॅटेगरी मध्ये जो कॅटेगरी रँक 830 to 850 एवढ्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे. त्याचप्रमाणे लास्ट राऊंड मध्ये 830 to 850 च्या आसपासच कॅटेगरी रँक जो असणार आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांना कॉलेज अलॉट होणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी. नेक्स्ट आपण या ठिकाणी EWS कॅटेगरी बद्दल बघूया. तर EWSच्या स्टुडंटनी स्टेट मेरिट रँक वरती जास्त यावर्षी लक्ष देऊ नका. त्यांना स्पेसिफिक जो कॅटेगरी रँक आहे फर्स्ट राऊंड साठी 578 to 598 च्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे आणि लास्ट राऊंड मध्ये 603 to 623 च्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे EWS स्टुडंटसाठी. EWS स्टुडंट यावर्षी खूप सारा चेंज त्यांच्या स्टेट मेरिट रँक मध्ये आलेला आहे त्यामुळे त्यांचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसणार आहे. ओके, नेक्स्ट ACBC स्टुडंटसाठी बघायचे झाले तर 605 to 625 च्या कॅटेगरी रँकच्या आसपास आपल्याला कॉलेज भेटणार आहे. या ACBC स्टुडंटने सुद्धा कॅटेगरी रँकच त्यांच्यासाठी महत्वाचा आहे बिकॉज स्टेट मेरिट रँक वरती ऍडमिशन होणार नाहीये, त्यापेक्षा कॅटेगरी रँक त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. नेक्स्ट ओपन कॅटेगरी स्टुडंटसाठी आपल्याला या ठिकाणी फर्स्ट राऊंड साठी जो कॅटेगरी आपला स्टेट मेरिट रँक आहे 2278 to 3278 च्या आसपास आपल्याला कॉलेज या ठिकाणी अलॉट होणार आहे. माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यांनी हा पॉईंट लक्षात घ्यावा की या ठिकाणी 400 to 500 एवढ्या स्टेट मेरिट रँकने आपल्याला चेंज दिसणार आहे ओपन कॅटेगरीमध्ये. रिझन काय आहे? या ठिकाणी एसीबीसी रिझर्वेशन. त्यामुळे प्रिव्हियस इयर पेक्षा मायनस आपल्याला 500 SML करायचे आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट अँड लास्ट राऊंड मध्ये एवढ्या SML च्या आसपास आपल्याला कॉलेज या ठिकाणी अलॉट होऊ शकते. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा. ओके, थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स.